पती महादेव मोराळे, माझ्या पतीने 1 जून रोजी आत्महत्या केली आणि आज मला पेपरला पाहिलं मी मकरंद सर आणि नानाजी इथे यायले म्हणून मी आले. आज माझ्यावर जी वेळ आली ती देव करून कोणावर येऊ नये. क्रांतीवीर मी नानाचा पिक्चर पाहिलेला, त्यात नाना एका मुलाला सांगतात त्या एक मुलगा आई वाचवा, आईला जेव्हा काही गुंड मारते तिची एक महिला तिच्या अन्याय करत असते, तिला जबरदस्ती करत असते, एक मुलगा येतो नानाला वाचतो, मामा माझ्या आईला वाचवा. आज मी पण एक आई आहे, मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. समाजात जे होतं ते होतं त्या कुटुंबासोबत, पण समाजात की त्या बाईला हिंमत काही देणारे असते, 10 जण खेचणारे असते. विनंती करते त्या समाजाला, खेचू नका, तिला हिंमत द्या उभं राहण्याची. आज माझी मुलगी 8वीला आहे. गेल्या वर्षी म्हणजे मम्मी शाळेत ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत त्या विद्यार्थ्यांना वेगळं केलं जातं आणि त्यांना शासनाची काही मदत मिळते. ज्या दिवशी ती घटना घडली 2-3 दिवसांनी माझी मुलगी म्हणते मम्मी शाळा भरलं, सर म्हणते की तुझे पप्पा नाही येत, आम्हाला त्या लाईनला उभं राहावं लागत. मी म्हणलं मी तुझे पप्पाची ना आईची दोन्ही जिम्मेदारी उचलल मी. आज तर हे सर आम्हाला आर्थिक मदत तर करणार आहे, पण सर म्हणाले नाना पाटेकर ते म्हणाले होते की त्या पिक्चर मध्ये आज मी तुझ्या आईला वाचवील तर उद्या काय होईल, तिला स्वतःच उभा राहावं लागल. काय तुम्ही सगळे स्वतः उभा राहायला या त्या आईला एका बहिणीला मदत करा, प्लीज मदत करा, खिळचू नका, उभा करायला हिंमत द्या. आता आर्थिक मदत तर करा ना. आज आजचा दिवस ढकलून पाणी उद्या काय करायचं, उद्यासाठी आम्हाला काम द्या, आम्हाला काम करण्याची हिंमत आहे ना, आमची हिमतीनं आम्ही आमची मुलं जबावे. आज काय वेळ येते जेव्हा नवरा नसतो तेव्हा प्रत्येक नजर वेगळी जाते बाईकडे बघण्याची. बदलू नका, ती एक आई आहे, एक बहीण आहे, तिला हिंमत द्या उभा राहण्याची. मी विनंती करते सगळ्यांना की तुम्ही खिचू नका, उभं करण्याची मदत करा, फक्त उभा करण्याची मदत करा. यापुढे मी काय करू शकत नाही.